अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। पार्थिव शववाहिनीतून काटेवाडीत निघाल्याची ही दृश्य, तर तिथं सुप्रिया सुळे या सगळ्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। काटेवाडीमध्ये मूळ गावी मूळ निवासस्थानी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। स्पष्ट वक्तेपणा, निसंदिग्धपणा, वक्तशीरपणा हे गुण असलेला महाराष्ट्राचा एकमेव नेता म्हणजे अजित पवार। काल परवापर्यंत कॅबिनेट बैठकीत सहभागी होऊन शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी आपले शब्द देखील खरे ठरवले। खरं तर अजित पवार वारंवार म्हणायचे, मी कामाचा माणूस आहे, मी तुमच्यासाठी कामच करत राहणार। तर अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा कृपा जेव्हा आपण पाहिलं की दादांचं फ्लाईट क्रॅश झालं, त्यावेळी मात्र ती कागद दादा शेवटपर्यंत केवळ आणि केवळ विकासाचा ध्यास घेऊन होते। लोकांची कामं ही करायची, निपटवायची याकडेच दादांचा कल असायचा, याची साक्ष देतात। कारण विखुरलेले ते केवळ कागद नव्हते, ती होती अनेकांची स्वप्न, महाराष्ट्राचं विकासाचं स्वप्न। आता कुठे दादांनी खरं तर अजित पवार यांनी आपण म्हणूया सुदृढ राजकारणाला ही सुरुवात केलेली होती। याआधी जेव्हा जेव्हा अजित पवार हे राजकारणात असायचे, मंत्रिमंडळात असायचे, त्यावेळी मात्र बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना की जेव्हा तुमचा जन्म हा अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा किंवा शरद पवार यांच्या घराण्यात होतो, त्यावेळी तुमची तुलना ही भीष्म पितामह सोबत केली जाते। अजित पवार सुद्धा त्याला अपवाद नव्हते। अजित पवार यांची सुद्धा तशीच तुलना केली जायची शरद पवार यांच्या समवेत। पण त्यांनी आपला एक कामाचा ठसा तर उमटवलाच, पण आपलं एक वेगळेपण देखील बारामतीकरांच्या मनावर हे उमटवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।